गोळी द्या, जुलाबाची गोळी द्या, दोन द्या, दोन. नमस्कार. नमस्कार नमस्कार, गोळी द्या. काय होतंय आपल्याला? जुलाब लागलेत, गोळी द्या, गोळी. अच्छा, भैरवनाथ मेडिकल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. अरे हो बाबा, मी माझं स्वागत होईल, तू आधी गोळी दे मला. चल, मी सचिन आपल्या सेवेसाठी हजर आहे. प्रत्येक प्रकारच्या गोळ्या आमच्या इथे मिळतात. तशी मेडिकल टाकायची आमची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती. वडिलांनी पण मेडिकल टाकलं होतं, पण काही चाललं नाही. शेवटी मी मेडिकल टाकले आणि बघा, गोळी द्या ना मला प्लीज. अच्छा, तर तुम्हाला गोळी पाहिजे? हो. गोळीचे पण अनेक प्रकार असतात. काही जेनेरिक असतात, काही स्टँडर्ड असतात, काही ब्रँडेड असतात. ब्रँडेड गोळ्या जर तुम्ही घ्यायला गेले तर किंमत महाग मिळते, जेनेरिकची किंमत कमी असते, पण दोन्हींचा इफेक्ट जवळपास सेम असतो. अच्छा, कसली पण द्या, पण गोळी द्या आता. सहन होईना हो साहेब. हे जे तुम्ही काचेवरती असं मार, अत्यंत चुकीचं आहे. अहो चुकलं माझं, नाही मारत मला गोळी द्या ना तुम्ही प्लीज. काच ही अत्यंत नाजूक वस्तू. समजा उद्या फुटली, तुटली, येणाऱ्या जाणाऱ्याच्या पायात शिरू शकते, तुमच्या हातालाही कापू शकते. काही सांगता येत नाही. म्हणजे काचेचा भरोसाच नाही कोणाला. माणसाचं आयुष्य काचेप्रमाणे. गोळी द्या, ओ गोळी द्या. कधी काडकन फुटल सांगता येत नाही. अहो गोळी द्या, गोळी द्या, मला गोळी द्या ना. ओ गोळी द्या, गोळी द्या, मला गोळी द्या. गोळ्या देण्यासाठीच आम्ही इथे. देवाने आम्हाला दिले गोळ्यांसाठी. गप्पा मारायला येतो परत, मला गोळी द्या पहिले. गप्पा? माणसाचं आयुष्यात गप्पा मारण्यामुळेच नुकसान होतं. माणसं कामधंदा सोडतात, रिकाम टेकडे बसतात आणि गप्पा. आणि कात्री घेऊन घाल माझ्या पोटात, खचखुच खचखुच खचखुच. गोळी द्या ना बाबा मला. कात्री पोटात घालण्याचं काम हे डॉक्टरचं आहे. अनेक प्रकारच्या कैच्या घेतात डॉक्टर, पोट फाडून ऑपरेशन करतात. पण निसर्गाचा चमत्कार बघा, तेच पोट परत जोडतात, पेशंट जिवंत करतात. नाही लागला तो जुलाब लागल्यात मला, जुलाब लागलेत. लोकांना जुलाब लागतात, काहींना भूत लागतात, काहींना आयुष्यात घोडा पण लागतो. पण कसं असतं माहितीये का तुम्हाला, प्रत्येकावरती सोल्युशन आहे. जसं जुलाबावरती आमच्या मेडिकल मध्ये गोळ्या मिळतात, तसं आयुष्यात अनेक प्रकारे गोळी देता आहे का? जाऊ म्हणजे गोळी न दिल्यामुळे तुम्ही नाराज झालात आणि असं बिना गोळीचं निघून जातात. काही नाराज बिराज नाही बाबा, मला गोळी द्या ना, गोळी द्या मला. लई त्रास होतो. हे जे तुम्ही असं केलं, आता माणूस देवापाशी भिका मागतो, तुम्ही मेडिकल मध्ये भिका मागताय. आम्ही काय देव आहे का? गोळी द्या मला, गोळी द्या. तुम्ही गोळी देता आहे का? मी जाऊ. अहो, आयुष्यात माणूस हा प्रत्येक जाण्यासाठी झालेला आहे. तुम्ही जाणारे, मी जाणारे, दुकान जाणारे, पत्रा जाणारे, झाडं जाणारे, फुलं जाणारे. अहो कोणीतरी जाणारे, कोणीतरी येणार. तुम्ही काय कीर्तनकार होते का आधी? कीर्तनकार? अहो आता जुलाब जायला लागले, आता तुम्ही मला पहिले गोळी द्या राव. आमच्या गावात सध्या सप्ताह होऊन गेलाय. अनेक प्रकारचे कीर्तनकार आले होते. माणूस जाताना काहीच नेत नाही असं म्हणले, 50-50 हजार घेऊन गेले. आता अजून नाही सर असे आमच्या गावात कीर्तन. पण महाप्रसाद हा अतिशय सुंदर झाला होता. स्वतः 151 रुपये मी देणगी दिली होती. इथं बसू का मी? इथं बसू? टमरेल घेऊन बसू का इथंच? इथं बसू का, तिथं बसू का? माणसाला आयुष्यात ही समस्या आहे, कुठे कुठे बसू. बसण्यासाठी 50,000 खर्च करून संडास बांधतो. दुसरं कोण आहे का मेडिकल मध्ये? ऐकून घ्या, पण कुत्री मांजरं बघा तुम्ही, रस्त्यावर कुठेही बसतात. अहो माणसाला स्वातंत्र्य नाही, पण जनावरांना स्वातंत्र्य आहे. कुठेही बसून जातात. जुलाब झाले तरी काळजी करत नाही, तशीच पिळतात कुठे पण. गोळी देत आहे का नाही मला तुम्ही सांगा एकदा. गोळी? अच्छा, तर कशा प्रकारचे जुलाब होतात ते तुम्हाला? जुलाबाचे अनेक प्रकार असतात. पातळ जुलाब होत आहेत. पातळ साधारणतः किती पातळ होतात? पातळ अगदी पाण्यासारखे फळफळ फळफळ. तरी फळफळ म्हणजे किती प्रकारचे असे, म्हणजे किती पातळ होतात? अहो एकदम पाण्यासारखे पातळ. कोण जरी घेतली ना तर गोळा करता येईल असे पातळ होत आहेत. गुळणा
माणसाने रोज उठून गुळणा केला पाहिजे. गुळणा करणे ही अतिशय चांगली सवय. जुलाब, आपलं जुलाबाचं चाललंय. गोळी द्या मला साहेब, गोळी द्या ना. हो, तुम्हाला जुलाब झाले. आता अजून सहन होत नाही. काहींना जुलाब आठवतायत, काहींना गुलाब आठवतायत. कालच माझ्या बायकोचा बर्थडे होता. बायकोच्या बर्थडेला मी असे गुलाब घेऊन गेलो होतो. तुम्हाला जुलाबाचे स्पीड नसेल तेवढं माझ्या गुलाबाला स्पीड होतं. आता मला अजून हलता येत नाहीये. मला गोळी द्या तुम्ही. हालता येत नाहीये तर गोळीचा विषय चाललाय साहेब. जुलाब लागलेत, गोळी द्या मला तुम्ही एकदाची. विषय तर हा आमचा खोलच असतो. अनेक प्रकारच्या गोळ्या आम्ही दिल्या. आता अजून सहन होत नाही. सहन करायला शिकलं पाहिजे माणसाने आयुष्यात. माणसाच्या आयुष्यात सहन केलं म्हणजे राहू द्या. अरे अरे झाली. हे काय झाले? झाली. थोडं तुम्ही अजून दाबून धरलं असतं तरी आमचं म्हणजे. आता सहन होत नव्हतं. आमच्याकडे हगीज मिळतात. अरे आता बस गप्पस. जातो मी आता. थोडी पॅन्ट पिवळी झाली माझी. उगाच इथं आलो. ह्याला जुलाबाची नाही, ह्याला खरं तर हगीजची गरज होती. ह्या माणसाने हगीज लावलं असतं तर आज ही वेळ आली नसती. बघा, अरे अरे अरे, ह्याने नक्कीच बेसन खाल्लेले दिसते. हे लईच पिवळं झाले.